नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत. कुठली एपिसोड? आपलं एपिसोड नंबर असणार आहे कुठली? आपलं एपिसोड नंबर आजचं आहे 74. ओके. एक लेंदी सिरीज आपलं इथं सुरू आहे. कुठली? टार्गेट सीएचओ सिरीज. आपण टार्गेट करत आहोत कुठली एक्झामला? कम्युनिटी हेल्थ ऑफिसर येणार आहे बरं का. थोडे दिवसात एक्झाम येणार आहे. ओके. असं नाही होणार की बाबा एक्झाम घेणं होणारच नाही, असं नाही होणार. एक्झाम 100% होते. थोडे इकडे तिकडे होऊ शकतो थोडे दिवस, पण एक्झाम होणारच आहे. मग तुम्हाला काय करायचं? डिस्ट्रॅक्ट न होता म्हणजे काय? म्हणजे तिकडे तिकडे हो न होता फोकस करायचे तुम्हाला एक्झामसाठी बरं का. त्याच्यासोबत डीएमईआर आणि डीएचएस पण खूप चान्सेस आहे येण्याचे. ओके. तुम्हाला कंटिन्यू स्टडी ठेवायचा आहे. ओके. सीएचओ डीएमईआर डीएचएस कुठलीमध्ये पण एकदम चांगले तुम्हाला जे वाटते ओके ते एक्झामला तुम्ही सिलेक्शन घ्यायचं आहे. ओके. चला, स्टेप टुवर्ड सक्सेस नॅशनल हेल्थ मिशन झालं. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे अपकमिंग एक्झाममध्ये जे अपडेटेड सिलेबस अनुसार आपण इथे क्वेश्चन पेपर म्हणजे काय एमसीक्यू सॉल्व्ह करत आहे. ही सिरीजमध्ये मी आणि माझ्यासोबत असणार आपण आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही काय करतो सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. ओके. ही सगळे मराठीमध्ये असणार आहे बरं का. हे पण तुम्हाला लक्षात असू द्या. करूया आपण सुरुवात एपिसोड नंबर 4. अगोदर मी देतो पेनची कलर आणि व्हिडिओला करायचा लाईक आणि कमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आणि शेअर करायचे ते तुमच्या मैत्रिणी कोणी पण असो नर्सिंग रिलेटेड म्हणजे नर्सिंगमध्ये फर्स्ट इयर असो बीएससी असो जेएनएम असो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असेल त्यांनी आपला चॅनल त्यांना आपला काय चॅनल शेअर करायचं आहे न विसरता बरं का. आणि सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन. एवढं झालं आपलं काम. चला मग करूया आपण सुरुवात एपिसोड नंबर 74 ची. काय म्हणते बघा. मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो बाबा कुठली 72 हा एपिसोडमध्ये एक होमवर्क दिलतो तुम्हाला. काय होतं क्वेश्चन बघा. काय म्हणते क्वेश्चन? डॉक्टर बघा काय म्हणते डॉक्टरनी काहीतरी ऑर्डर केले. ओके. डॉक्टर प्रिस्क्राईब म्हणजे काय ऑर्डर केले कुठले हायपोटोनिक आयव्ही सोल्युशन काय इंट्राव्हेनस सोल्युशन काय केलेले प्रिस्क्राईब केलेले टू बी इन्फ्युज्ड टू अ पेशंट म्हणजे पेशंटला आता द्यायचंय कुठले हायपोटोनिक आयव्ही सोल्युशन द्यायचंय. आणि विच ऑफ द फॉलोइंग आयव्ही सोल्युशन यूज वुड बी द नर्स एक्सपेक्ट टू गिव्ह म्हणजे काय म्हणते बघा. सॉरी बघा काय म्हणते डॉक्टर ऑर्डर केलं हायपोटोनिक आयव्ही सोल्युशन इन्फ्युज्ड टू अ पेशंटला द्यायचं आहे. पण खाली दिलेल्यापैकी जे कुठले आहे जे आपण घेऊ शकतो बाबा म्हणजे काय त्यांचं म्हणणं असं आहे बाबा खाली दिलेल्यापैकी हायपोटोनिक सोल्युशन कुठली आहे. ओके. चला मग आपण बघूया हायपोटोनिक बद्दल थोडी. ओके. हायपोटोनिक बद्दल थोडक्यात आपण बघूया. बघा हायपोटोनिक काय असते ही सगळे आयव्ही फ्लूइड मधलं बरं का. ही फ्लूइड मधलं टाइप्स आहे. ओके. पहिल्यांदा दाखवतो तो. ठीक आहे. टाइप्स ऑफ आयव्ही फ्लुइड्स त्याच्यामध्ये कुठली आपण आज बघणार आहे कुठली क्रिस्टलाइट झालं कॉलेट झालं आणि ब्लड प्रॉडक्ट्स. ओके. त्याच्यामध्ये कुठली येणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे आयसोटोनिक हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. ओके. आपण थोडक्यात बघूया हायपोटोनिक 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 सोल्युशन नाही फ्लूइड आपण म्हणू शकतो टोनिक फ्लूइड. ओके. बघा हायपोटोनिक मध्ये काय असणार आहे त्याच्यामध्ये लो सोल्यूट कन्सन्ट्रेशन असणार आहे. लक्षात घ्या काय म्हणतो मी लो लो सल्यूट सल्यूट कन्सन्ट्रेशन कसं असणार आहे एकदम कमी असणार आहे. म्हणजे काय कमी असणार आहे त्याच्यामध्ये हायपोटोनिक मध्ये. पण बघा पाणी जास्त पण साल्ट जास्त म्हणजे लेस साल्ट आणि मोर वॉटर. पाणी जास्त आणि साल्ट कमी असणार आहे ह्याच्यामध्ये. ओके. ह्याच्यामध्ये जे सेल चेंजेस होते कसं होणार आहे सेल्युलर कसे होणार आहे ही होणार आहे एडिमा. सेल्युलर एडिमा असं बघायला भेटते आपल्याला. ओके. हायपोटोनिकचे एक्झाम्पल बघून घ्या. त्याच्यामध्ये असणार आहे ओके 0.45% एन एस. ओके. आणि 0.33 एन एस. त्याच्यानंतर 0.225% पॉईंट बरं का एन एस. आणि त्याच्यानंतर अजून कुठली डिस्टिल वॉटर. ही सगळी हायपोटोनिक सोल्युशन असणार आहे. हे झालं कशाबद्दल हायपोटोनिक बद्दल. ओके. त्याच्यानंतर हायपोटोनिक झालं आयसोटोनिक. ते पण बघून घ्या थोडक्यातच असंच शॉर्टमध्ये बघून घेऊया बरं का. ते झालं. त्याच्यानंतर आयसोटोनिक ते त्याला हायपोटोनिक तर आपण बघितलं हे आहे आयसोटोनिक फ्लुइड. त्याच्यामध्ये कसं असणार आहे त्याच्यामध्ये सेम असणार आहे सेम कन्सन्ट्रेशन जेवढा पाणी तेवढी वॉटर कन्सन्ट्रेशन. ओके. त्याच्यामध्ये कसं असणार आहे सेम सेम साल्ट सेम साल्ट आणि सेम वॉटर ह्याच्यामध्ये असणार आहे. सेम साल्ट आणि सेम वॉटर आयसोटोनिक मध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये सेल चेंजेस होणार आहे का नाही. नो चेंजेस इन सेल्युलर साईज किंवा सेल साईज. नो चेंजेस इन सेल साईज मध्ये काही फरक होणार नाहीये. ओके. याचे एक्झाम्पल बघू का. याचे एक्झाम्पल कुठली आपण मॅक्झिमम यूज करतो कुठली 0.9% एन एस झालं.
ओके, त्याच्यानंतर 5% ग्लुकोज डिस्टिल वॉटर झालं. त्याच्यानंतर अजून कुठली आपला RL, अजून काय म्हणू शकतो 5% CDW प्लस 0.225, अरे इथं पर्सेंटेज लिहायला पाहिजे बरं का, 5% NS. ही सगळी कुठली आयसोटोनिक सोल्युशन असणार आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये सेम कन्सन्ट्रेशन जे आपल्या बॉडीला पाहिजे होतं तेवढं असणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, अजून कुठला हायपो झाला का, हायपर झाला आपला, हायपो झाला, आयसोटोनिक झाला, आयसोटोनिक नंतर आता हायपर, हायपरटोनिक, हायपरटोनिक. बरं का, आपलं क्वेश्चन एकच होतं तरी पण आपण ही साईडला बघतोय बरं का, थोडी बघा कसे थोडी डिफरन्शिएट होय ना, परत आपण कन्फ्युजन होऊ म्हणतो सगळं सांग. ओके, हायपरटोनिक किंवा सोल्युशन बघा याच्यामध्ये कसं असणार आहे, हे अपोजिट कसं हायपोटोनिकचं अपोजिट असणार आहे. अपोजिट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसं हायपोटोनिक मध्ये लोअर कन्सन्ट्रेशन होतं, इथे कसं असणार आहे हायर कन्सन्ट्रेशन आहे, हायर कन्सन्ट्रेशन इथे असणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, पाणी जास्त होतं पण इथे त्या बघा हायपोमध्ये साल्ट कमी होतं, मग इथे साल्ट कसं आहे जास्त येणार आणि पाणी तिकडे जास्त होतं, इथे कमी येणार, लेस वॉटर, एकदम अपोजिट येणार. मग ह्याचं सेल्युलर चेंजेस कसं होणार आहे, त्याच्यामध्ये एडिमा होते, ह्याच्यामध्ये एकदम पिचका, ते काय श्रिंकेज होतो. ओके, श्रिंकेज होतो. एक्झाम्पल सांगा हायपोटोनिकची, याच्यामध्ये असणार आहे 5% GDW प्लस 0.9%, 0.9 नाही बरं का, 9% NS. अजून काय म्हणू शकतो आपण 5% GDW प्लस 0.45% NS. हे झालं. अजून काय म्हणू शकतो आपण 5% GDW प्लस RL. GDW म्हणजे ग्लुकोज डिस्टिल वॉटर बरं का. आणि मॅनिटोल, हे झालं. टोल कुठली राहिलं. ओके, आणि 10% किंवा अजून काय म्हणू शकतो 25% GDW. ओके, ही सगळी हायपरटोनिक सोल्युशन मध्ये येतो. ओके, लक्षात आलंय का, बघा हे आपण बघितलं हायपरटोनिक मध्ये लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन, लेस साल्ट आणि जास्त वॉटर, आणि सोल्यूट कसे पाणी जास्त आहे म्हणून इथे एडिमा होतो. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. आणि एक्झाम्पल कुठली 0.45% NS, 0.33% NS आणि 0.225% NS आणि डिस्टिल वॉटर. हे सगळं हायपोटोनिक. आयसोटोनिक मध्ये कुठली 0.9 NS आणि 5% GDW RL, सगळं आयसोटोनिक मध्ये येतं. आयसोटोनिक म्हणजे समान, म्हणजे काय सेम कन्सन्ट्रेशन आणि सेम साल्ट सेम वॉटर ह्याच्यामध्ये असणार आहे आणि सेल्युलर चेंजेस मध्ये काही होणार नाही. आणि हायपर मध्ये थोडी जास्त असणार आहे, काय साल्ट जास्त असणार आणि पाणी कमी असणार, म्हणून कसं होते श्रिंकेज होतो सेल. ओके, एवढं लक्षात आलं. हायर कन्सन्ट्रेशन आणि एवढे एक्झाम्पल बघा कसे होते. टाइप्स ऑफ फ्रूट मध्ये आपण काय काय बघितलं हे क्रिस्टलाइट्स मध्ये बघत होतो. ओके, कंटेन स्मॉल बघा आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. ओके, कोलेट्स मध्ये कुठली कुठली येते, अल्बुमिन, डेक्स्ट्रिन. ओके, हे सगळे येते. आणि ब्लड मध्ये हे आपले होल ब्लड झालं, FFP, प्लेटलेट्स, हे सगळं ह्याच्यामध्ये आलं. ओके, बघा नर्सिंग एक्झाम्पलसाठी कुठली शॉक. ओके, शॉक मध्ये आपण आयसोटोनिक देतो आणि सेल डिहायड्रेशन झालं तर हायपोटोनिक देतो आणि सेरेब्रल एडिमा झालं तर हायपरटोनिक आणि सिव्हिअर प्लाझ्मा लॉस झालं तर आपण कोलॅट्स देतो. ओके, लक्षात घ्या, ही सगळी इंपॉर्टंट पॉईंट बघा हे. ओके, चला मग आपलं क्वेश्चन काय होतं, क्वेश्चनकडे आपण जाऊया. डॉक्टर प्रिस्क्राईब केलं हायपोटोनिक सोल्युशन, फक्त आपल्याला हायपोटोनिक हुडकायचं आहे. चला मग आपण बघूया. हे 0.45% सोल्युशन आहे, हे कुठली आहे, यस ही असणार आहे हायपोटोनिक. ओके, आपण पहिला बघूया कुठली कुठली सोल्युशन आहे. आणि 5% टेक्स्टाइल्स इन सलाईन. ओके, 5% म्हणजे कुठली झालं हे DNS झालं. DNS कशामध्ये होतं, ही होतं हायपरटोनिक मध्ये, हायपरटोनिक मध्ये. आणि 10% टेक्स्ट्रोज इन वॉटर, हे कशामध्ये होतं, हे पण हायपरटोनिक मध्ये होतं, हायपरटोनिक मध्ये. आणि 5% टेक्स्ट्रोज इन 0.9% सलाईन, मग हे पण हायपरटोनिक झालं. मग आता राहिलं कुठलं बघा, त्यांनी विचारलं काय होतं हायपोटोनिक, मग हे हायपर हायपर हायपर, मग राहिलं ऑप्शन ए 0.45% सॅलिन, ही काय असणार आहे हायपोटोनिक सोल्युशन असणार आहे. मग आपण काय करणार आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग आय सोल्युशन यूज टू नर्स एक्सपेक्ट टू डू, एक्सपेक्ट टू गिव्ह. यू म्हणजे काय, जे पेशंटला द्यायचं आहे, कुठली देणार नर्सने, आपली स्टाफ नर्स देणार आहे. 0.45 सॅलिन ही आपल्याला यूज करायचं आहे पेशंटला. ओके, मला वाटते मला कळलं असेल बाबा हे बद्दल. ओके, काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता कॉमेंटमध्ये. हे आपलं उत्तर एकदम बरोबर कुठले असणार आहे, पहिलं उत्तर ही एकदम बरोबर असणार आहे. चला मग आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे, काय म्हणते आपण बघूया. काय म्हणते, द व्हिजिबल म्हणजे ते दिसणारी पार्ट ऑफ द आइसबर्ग रिप्रेझेंट. बघा काय आइसबर्ग फिनोमेना बद्दल क्वेश्चन आहे. बघा काय म्हणते, ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, सबक्लिनिकल केसेस, हिडन केसेस, डायग्नोसिस केसेस आणि कॅरियर्स. कॅरियर म्हणताय काय, कॅरियर म्हणताय काय म्हणताय, कॅरियर करियर. ओके, करियर वेगळे कॅरियर वेगळे. ओके, चला ही जे म्हणता तुम्ही बघा प्रोनाउन्सिएशन थोडं आपलं चेंजेस होऊ शकतो. ओके, कॅरियर्स. ओके, बघा क्वेश्चन काय म्हणते, द व्हिजिबल पार्ट ऑफ द आइसबर्ग प्रेझेंट म्हणजे काय, जे दिसणारी पार्ट आहे
कशामध्ये आईसबर्ग रिप्रेझेंट म्हणजे ते दिसणारे पार्ट जे काय रिप्रेझेंट करतो म्हणजे तुम्हाला काय माहिती सांगतो ते असं विचारलेलं आहे बघा. मग आपण काय करूयात थोडक्यात आईसबर्ग फिनोमेना. ओके, ही एकदम इम्पॉर्टंट असणार आहे कशामध्ये कम्युनिटीमध्ये. मग आपण बघूया आईसबर्ग. आईस म्हणजे काय बर्फ. आईसबर्ग फिनोमेना. बर्फला आपण एक एक्झाम्पल घेऊन काय करणार फिनोमेना. फिनोमेनामध्ये आपण बघणार आहे आईसबर्ग काय आता बर्फ घ्यायचा आता टाकायचा आपल्याला बघायचं आहे. चला कसं टाकणार आहे आपण पहिलं बघूया आईसबर्ग फिनोमेना. ओके, ही फर्स्ट टाइम अपलोड कधी केले म्हणजे कोण केले फर्स्ट टाइम अपलोड. ओके, फर्स्ट टाइम अपलोड कोण केले. ओके, एक तर विचारलेले क्वेश्चन आहे बरं का याच्यामध्ये सीएच्या क्वेश्चन मध्ये. फर्स्ट अपलाइड बाय कोण लास्ट. कोण लास्ट जॉन एम लास्ट. लास्ट नाही फर्स्ट. ओके, ह्याने काय केलेलं आहे बघा इथे फर्स्ट केलेलं आहे पण त्याचं नाव काय लास्ट आहे. ओके, आईसबर्ग फिनोमेना असं लक्षात ठेवा बरं का. आईसबर्ग फिनोमेना कोणी जॉन एम लास्टने सुरुवात केली म्हणजे काय फर्स्ट टाइम हे केलेलं आहे. ओके, हे झालं. नंतर ही काय करतो इंडिकेट काय करतो ही फिनोमेना इंडिकेट अपिअरंट आणि डिसअपिअरंट. इनअपिअरंट डिसअपिअरंट नाही अपिअरंट म्हणजे ते आपल्याला दिसते आणि जे दिसत नाही किंवा ऑर इनअपिअरंट इंडिकेट करतो म्हणजे कुठली जे डेमोग्राफीमध्ये जे डिसिजन्स आहे जे आपल्याला दिसते किंवा आपल्याला दिसणार नाही ही आपल्याला इंडिकेट करणार आहे. बघा मी काय आईसबर्ग फिनोमेना आपण घेऊया एक ग्लास एका बरोबर त्याच्यामध्ये. ओके, असं नाही आहे वाटतं सॉफ्टवेअर. ओके, चला आपणच बनवूया एक ग्लास. आपण होईना की ओके, चला आपण एक लाईन मारूया. ओके, हे लाईन तर होत आणि असं एक लाईन मारायचं असं एक लाईन मारायचं ते लास्टच्या लाईन नाही आलं. हे झालं आपलं समजा हे काय ग्लास आहे. ही ग्लास आहे. ही ग्लासमध्ये आपण भरलेलं आहे थोडे पाणी आणि पाणी सगळं पाणी आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणारच आहे. ओके, ही कारण ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे काय की वॉटर आहे. वॉटर म्हणलं आपण काय म्हणतो पाणी. हे कुठले ही पाणी आहे. मग आपल्याला टाकायचं आहे आईसबर्ग फेनोमेना. मग आपण आईसबाय होणार आहे का नाही मग आपण टाकणार आहे एक आईस. ओके, आपण रॉड शेपड किंवा असलं एक आईस घेऊया असं मी टाकणार आहे. ओके, हे काय हे आईस आहे बरं का. हे जे मी टाकलो हे आईस आहे. ओके, बर्फ आहे. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे ही दिसणार आहे पाणी ते वरती तुम्हाला दिसते. ओके, ह्याला आपण काय म्हणतो इथे लिहितो ह्याला आपण काय म्हणतो ह्याला आपण म्हणणार आहे फ्लोटिंग टिप. फ्लोटिंग टिप जे वरती दिसणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे फ्लोटिंग टिप म्हणजे वरचे. ओके, त्याच्यानंतर ही जे लाईन आहे. ओके, ही जे लाईन आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे लाईन ऑफ डेमार्केशन. लाईन ऑफ डेमार्केशन. ओके, लाईन ऑफ डिमरेशन. डिमोरेशन म्हणून पण म्हणू शकता डिमरेशन. ओके, बघा ही झालं फ्लोटिंग टिप आणि लाईन ऑफ डिमरेशन हे सेंटरमध्ये झालं. मग आता राहिलेलं आई म्हणजे आतमध्ये दिसतंय बघा जे इथे आहे. ओके, म्हणजे ते आपल्याला दिसणार नाही म्हणजे बघा आता जे आपण ग्लासमध्ये बर्फ टाकले जे वरचे आपल्याला दिसणार आहे आणि खालचं दिसणार आहे का आपल्याला. तुम्ही म्हणता सर मी ग्लास ट्रान्सपरंट घेणार आणि मला दिसणार असं नाही बरं काय. म्हणजे जे आपल्याला दिसते ओके हे एक्झाम्पल आहे तुम्हाला सगळं दिसणार आहे. काय म्हणतो एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये आईस टाकायचं जे वरती फ्लोटिंग टिप आहे ते एक झालं. तसं पाणीचं लाईन त्याला आपण काय म्हणतो लाईन ऑफ डेमोरेशन म्हणतो आणि जे खालचं ओके खाली आपल्याला दिसणार नाही ह्याला आपण काय म्हणतो सबमर्ज्ड पोर्शन. सबमर्ज्ड पोर्शन आपल्याला जे दिसणार नाहीये. ओके, अशा पद्धतीचं ही फेनॉमेन आहे. हे जे मी म्हटलो फ्लोटिंग टिप म्हणून सबमर्ज्ड पोर्शन आणि लाईन ऑफ डेमोरेशन हे सगळे एक एक आपल्याला इंडिकेट करतो. मग आपण बघूया जे इंडिकेट काय काय करणार आहे. पहिली झालं कुठली फ्लोटिंग टिप. फ्लोटिंग टिप जे वरती आम्हाला दिसते टिप ही काय काय इंडिकेट करतो. इंडिकेट काय काय करतो ही इंडिकेट करणार आहे आपल्या कम्युनिटीमध्ये काय काय क्लिनिकल केस. क्लिनिकल केस म्हणजे ते दिसणारे केसेस आपल्याला क्लिनिकल केस. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो अपिअरंट केस. अपिअरंट केस क्लिनिकल केस किंवा अपिअरंट केस आपण म्हणतो. आणि अजून काय म्हणू शकतो आणि फिजिकल सीन केस. फिजिकल नाही फिजिशियन म्हणजे डॉक्टर. डॉक्टर्स सीन केस म्हणजे काय त्यांना दिसते तसं केस किंवा डायग्नोस्ड केस ऑलरेडी डायग्नोस्ड राहिला हा बाबा ह्याला टीबी झालंय ह्याला डीएम झालंय ह्याला हेपटायटिस म्हणजे काय आपल्याला दिसतंय बाबा. ओके, डायग्नोस्ड केसेस त्याच्यामध्ये येते आणि सिम्टमॅटिक केस. ओके, जे सिम्टम्स आले की पटकन आपल्याला समजून घ्यायचं ओ कोविड-19 वगैरे हां सिम्टमॅटिक केस. सिम्टमॅटिक केसेस वगैरे कशामध्ये येते हे प्लॉटिंग टिपमध्ये. प्लॉटिंग टिप म्हणजे काय जे इंडिकेट करतो म्हणजे जे आपल्याला दिसतो बाबा डायरेक्टली. ओके, कुठली कुठली
जे कम्युनिकेबल डिसीज तुम्हाला दिसते, ओके, नॉन कम्युनिकेबल दिसत बरं का. हे झालं डायग्नोस्टिक केसेस. ओके, डायग्नोस केलं तर तुम्हाला कळणारच आहे ना, हा पेशंटला HIV म्हणजे डायग्नोस केस झाल्यानंतर हे कळणार आहे आपल्याला, काय दिसणार आहे. हे सगळं कशामध्ये येते, ही फ्लोटिंग टिपमध्ये येते. त्याच्यानंतर दुसरं काय होतं, डायग्राम दाखवतो तुम्हाला, सबमर्ज्ड पोझिशन. काय होतं, सबमर्ज्ड पोझिशन म्हणजे जे आत काय करून बसलेलं आहे, जे डिसीज ह्याच्यामध्ये येणार, डिसीजेस ह्याच्यामध्ये येणार आहे. कुठले, कॅरियर. ओके, कॅरियर म्हणा, सब क्लिनिकल, हे सगळं ह्याच्यामध्ये येतं बरं का. सब क्लिनिकल डिसीजेस ते झालं. त्याच्यानंतर फिजिशियन नॉट सीन म्हणजे डॉक्टरला हे दिसणार नाही, फिजिशियन नॉट सीन तसले डिसीजेस ह्याच्यामध्ये येतो बरं का. ते झालं. त्याच्यानंतर सिम्टोमॅटिक येणार आहे का, नाही. असिम्टोमॅटिक म्हणजे ते सिम्टम दिसणार नाही आपल्याला, ह्या पेशंट ह्याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे काय आपल्याला दिसत नाहीये. आणि अनडायग्नोस्ड, डायग्नोस्ड, अनडायग्नोस्ड आणि लेटेंट केसेस, लेटेंट केस, अजून काय म्हणू शकतो, हिडन केसेस. ही सगळी कशामध्ये येते, हिडन केसेस वगैरे वगैरे ही सगळे येणार आहे सबमर्ज्ड पोझिशनमध्ये. ओके, लक्षात आलं मी काय म्हणतो. हे झालं आपलं डायग्राम बद्दल सांगतोय बरं का. डायग्राम मध्ये जसं आपल्याला दिसत होते वरते, ते कुठली फ्लोटिंग टिप आणि जे दिसणार नाही आपल्याला, हे झालं सबमर्ज्ड पोझिशन. ओके, आता राहिला कुठला, जे सेंटरमध्ये एक लाईन होतं, लाईन ऑफ डेमोर्शन. हे काय असतो, हे काय असतो, लाईन ऑफ, लाईन ऑफ. त्याच्यामध्ये काय, ही असणार आहे डिफरन्स बिटवीन, ही असणार आहे डिफरन्स बिटवीन सिम्टमॅटिक, सिम्टमॅटिक आणि सिम्टमॅटिक आणि अपोजिट असिम्टमॅटिक, आणि असिम्टमॅटिक केसेस मधलं डिफरन्स. ओके, लक्षात आलं. चला परत एकदा आपण बघूया. हे काय म्हणतो, आइसबर्ग फिनोमेना आहे इन एपिडेमियोलॉजी आणि विजिबल टिप ऑफ द आइसबर्ग. ह्याला आपण काय, डायग्नोस्टिक केसेस, क्लिनिकल अपियरंट केसेस, हॉस्पिटलाइजर पेशंट आणि सिव्हिअर अडवान्स्ड केसेस आणि रिपोर्टेड केसेस, बघा हे आपल्याला दिसते. ओके, हे झालं. त्याच्यानंतर जे आत आहे बर्फ, ओके, आईस, बघा हिडन पार्ट ऑफ द आइसबर्ग. ह्याला ह्याच्यामध्ये कुठली कुठली येते, अनडायग्नोस्ड आणि अनसीन केसेस. ह्याच्यामध्ये कुठली कुठली असू शकतो, सबक्लिनिकल, असिम्टोमॅटिक, कॅरियर आणि असिम्टोमॅटिक इन माइल्ड, हे डायग्नोस्ड हेपेटाइटिस बी. डायग्नोस्ड ह्याच्यामध्ये येतात बरं का, डायग्नोस झालेले ह्याच्यामध्ये येतात, हे अनडायग्नोस्ड आहे, अनडायग्नोस्ड येते. हे सगळे ह्याच्यामध्ये येणार आहे बरं का. हे सोडून, ओके, फॉलोइंग डिसीजेस थोडी 3-4 ना 3 डिसीजेस असं आहे बाबा, ही आइसबर्ग फिनोमेना संबंध नाही आहे. फॉलोइंग डझंट किंवा डज नॉट फॉलो आइसबर्ग फिनोमेना. आइसबर्ग फिनोमेना ही फॉलोच करत नाही. कुठली, MRT. MRT म्हणजे काय, पहिलं असणार आहे मिजल्स, मिजल्स पहिला असणार आहे मिजल्स, दुसरी असणार आहे रेबीज, रुबेला नाही बरं का, रेबीज. असणार आहे टिटानस. ओके, कारण काय, मिजल्समध्ये रॅशेस दिसते आपल्याला, रेबीजमध्ये जे काय म्हणतात, पाणीला घाबरतो बघा, काय लक्षात येईना की मग हेड्रोफोबिया. ओके, हेड्रोफोबिया असतो. आणि टेटनसमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये ऑफिस पोझिशन. ओके, ऑफिस ओके, ह्याच्यामुळे ही ह्याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. कुठली कुठली, MRT. लक्षात घ्या, आलं का. फक्त एवढी लक्षात ठेवायचे, हे जे ग्लासमध्ये किंवा जे बर्फ दिसते वरती ते दिसते आपल्याला दिसणार आहे, आणि जे आपल्या म्हणजे बर्फ खालचं बर्फ आपल्याला दिसणार नाही. तशा पद्धतीने आपल्याला डिसीज दिसणार नाही. जे जे इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करून टाकायचं. ओके, चला मग आपलं क्वेश्चन काय होतं, ते विजेबल पार्ट ऑफ, विजेबल म्हणजे वरचं झालं. वरचं म्हणजे कुठली, जे फ्लोटिंग टिपमध्ये जे आहे, जे आपल्याला उत्तर द्यायचे. बघा कॅरियर कशामध्ये होते, की आपलं होतं कसे, सबमर्जमध्ये, हे पण नाही. डायग्नोस्टिक क्लिनिकल केसेस होते का, येस, हे कशामध्ये होतं, हे फ्लोटिंग टिपमध्ये होतं. कुठले हिडन, हे पण सबमर्जनमध्ये होतं. आणि सबक्लिनिकल हे पण सबमर्जनमध्ये होते. मग आपले उत्तर कुठली, तिसरे उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. डायग्नोस्टिक क्लिनिकल केसेस म्हणजे जे आपल्याला दिसणार आहे, विजेबल आहे, कुठले, डायग्नोस्टिक क्लिनिकल केसेस. तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. मग आता जाऊया आपण नेक्स्ट. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, टू टेक काय, टू टेक केअर इयर इरिगेशन टू स्ट्रेटेन द कॅनल शुड बी. बघा इयर इरिगेशन करायचे, स्ट्रेटेन द कॅनल शुड बी. ते आपलं कॅनल आहे, ओके, इयर कॅनल. ते कसं पद्धतीने फॉलो करायचं आहे, अपवर्ड करायचं आहे किंवा डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड करायचे, आणि स्ट्रेट आणि बॅकवर्ड करायचे, आणि अपवर्ड आणि डाऊनवर्ड करायचं आहे. बघा काय म्हणते, टू टेक केअर इयर इरिगेशन टू स्ट्रेटन द कॅनल शुड बी. ह्याच्यामध्ये काय ऑप्शन दिले का आपल्याला, बघा फक्त म्हणजे स्ट्रेटन करायचं कॅनल शुड बी. बघा इरिगेशन झालं, ते आपलं ड्रॉप वगैरे आपण टाकतो, हे सगळी कसं पद्धतीने टाकायचे आपण आजच्या मध्ये बघूया. ओके, चला
पहिलं बघूया एअर इरिगेशन म्हणजे काय. ते आपला कानातलं वॅक्स असते जे काढून टाकण्यास हे काय म्हणतो आपण, अरे एअर इरिगेशन आपण म्हणतो. एअर इरिगेशन त्याला अजून एक नाव आहे कुठली, आपण म्हणतो एरल सिरिंज सिंचिंग. सिरिंजिंग म्हणजे काय, आपण एक आपली काय म्हणतात त्याला सालवण वगैरे घेऊन आणि एक अँटीसेप्टिक वगैरे घेऊन कानात पुश करणार. ओके, त्याचं आपण एरोल सिरिंजिंग पण म्हणतो. ओके, हे काय एक प्रोसिजर आहे. हे काय एक प्रोसिजर आहे कशासाठी, यूज टू रिमूव्ह वॅक्स, टू रिमूव्ह रिमूव्ह काय म्हणू शकतो आपण, इन्फेक्टेड इन्फेक्टेड ते वॅक्सला काय म्हणतो आपण, सेरुमेन सेरुमेन केरुमेन म्हणता का सेरुमेन म्हणता. ओके, सेरुमेन. ओके, काय काय इयरवॅक्स इयरवॅक्सला आपण असे वर्ड आहे. हे काय करणार आहे, हे काढणार आहे. त्याच्यानंतर फॉरेन बॉडी काहीतरी लहान बच्चू टाकून घेतात, फॉरेन बॉडी असो किंवा येणे डिस्चार्ज वगैरे असो, हे आपल्याला काढायचं आहे. डिस्चार्ज फ्रॉम फॉरेन, फ्रॉम कुठनं काढायचं आहे, ती काढायचं आहे एक्सटर्नल 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 ऑडिटरी एक्सटर्नल ऑडिटरी कॅनलमधनं. त्यालाच आपण पाय म्हणतो कॅनलमधनं ते काढायचं आहे. युजिंग युजिंग काय, वार्म फ्लूइड पण आपण टाकू शकतो बरं का. मॅक्झिमम वार्म फ्लूइडच टाकतात पण, आणि मॅक्झिमम ENT हॉस्पिटलमध्ये वगैरे जे फ्लूइड ओके सालवण वगैरे हे असले आपलं टाकतात. ओके, ही झालं इयर इरिगेशन. मग आपल्याला ह्याच्यामध्ये इयर इरिगेशन झालं, इरिगेशन झालं त्याच्यासोबत आपण ड्रॉप्स वगैरे टाकतो. ओके, त्याचं पण पोझिशन ह्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे. ही कसं डिवाइड होतं बाबा, ही होतो लेस दॅन 3 इयर आणि त्याचं प्लसचं वेगळं वेगळं आहे बरं का. अडल्टमध्ये अडल्ट अडल्ट म्हणजे कुठली, मोर दॅन 3 इयर पेक्षा इथे जास्त होते. मोर दॅन 3 इयर जे बच्चे त्यांच्यापेक्षा म्हणजे 3 इयर पेक्षा जास्त असणार नाही हे फॉलो करायचं आहे. आणि लेस दॅन 3 इयर वाल्यांना खालचं इथे आपल्याला फॉलो करायचं आहे. हे झालं. मग आपल्याला अडल्टमध्ये कसं यायचं आहे, याच्यामध्ये करायचं आहे अप. काय आपल्याला जे कॅनल आहे ओके आता अप करायचं आहे, आणि अप आणि कसं आहे बॅकवर्ड, अप आणि बॅकवर्ड करायचं आहे. आणि चिल्ड्रनमध्ये कसं आहे डाऊन डाऊन आणि बॅकवर्ड आपल्याला कसं असं करा. ओके, लक्षात आलंय का, ही लेस दॅन 3 इयरमध्ये येते बरं का. हे झालं आपलं इरिगेशन बद्दल. अजून काय आपलं काय, एअर कॅनल ट्रेनिंग झालं अडल्टमध्ये, एज मोर दॅन 3 इयर झालं. आणि फुल पिन्ना बघा, ते आपलं पिन्ना कसं करायचं आहे बघा, अप आणि बॅक, अप आणि बॅक असं करायचं आहे. ओके, लक्षात आलं. पिन्ना हे झालं एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल, अशा पद्धतीने आपल्याला ओपन होणार आहे आपण बॅकमध्ये. पण चिल्ड्रनमध्ये कसं कसं होणार आहे, चिल्ड्रन म्हणजे लेस दॅन 3 इयरमध्ये फुल पिन्ना डाऊन डाऊन आणि बॅक, डाऊन आणि बॅक असे करायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. खूप वेळा विचारलेलं, नॉर्शेटमध्ये पण विचारलेलं आहे आणि DMA मध्ये आणि DSमध्ये मोस्ट कॉमनली विचारणारे क्वेश्चन्स आहे. ओके, हे झालं. आपलं उत्तर कुठे आहे बघा, टू टेक केअर द इयर इरिगेशन टू स्ट्रेटन द कॅनल शुड बी. मग आपल्याला 2 भेटलेले आहे. कुठले कुठले, अडल्टमध्ये आपण अप आणि बॅकवर्ड करत होतो आणि चिल्ड्रनमध्ये डाऊन आणि बॅकवर्ड होता. मग इथे मेन्शनच नाहीये, म्हणजे बच्चूला ही इरिगेशन करायचे किंवा अडल्टमध्ये. मग क्वेश्चनमध्ये काही नसेल तर आपल्याला स्टँडर्ड कन्सिडर करायचं आहे बाबा, ही अडल्टच असू शकतो. ओके, पिडियाट्रिक असेल तर काय करता यांनी स्पेशली मेन्शन करतात बघा, ही पिडियाट्रिकचं पेशंट आहे म्हणून. ओके, बघा फक्त अपलोड केलेलं होते का, नाही, की आपलं कॅन्सर झालं. त्याच्यानंतर डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड म्हणजे ही चिल्ड्रनमध्ये आलं, क्वेश्चनमध्ये नाही दिलं. मग आपल्याला कुठली पकडायचं, स्टँडर्ड पकडायचं आहे. मग हे पण बघा, हे नसेल तर आपण हे उत्तर देऊ शकता. हे होल्डमध्ये ठेवा. आणि स्ट्रेट अपवर्ड हे पण नाही, हे पण नाही, अपवर्ड अँड बॅकवर्ड. बघा, चौथी उत्तर आपल्याला इथे एकदम बरोबर भेटणार आहे. इन केस ऑफ चिल्ड्रन विचारलं असलं मग आपलं उत्तर ही कुठली, ही बी एकदम उत्तर ठरलं बरोबर उत्तर. मग आता विचारले काय, काहीच नाही, मग आपल्याला समजून घ्यायचं बाबा ही अडल्टच आहे. ओके, ही आपलं चौथा उत्तर. हे चौथं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला, ही उत्तर आपलं बरोबर आहे आणि तुम्ही इमेज पण बघून घेतलेलं आहे. चला, जे येणारे वेकेन्सी कुठली कुठली DMR आणि DHS त्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच ओके सुरुवात करायची आहे स्टडी बरं का. असं नाही की एक्झाम नोटिफिकेशन आल्यावर बघू. ओके, मला सतत काय कंटिन्युअली स्टडी करायचं आहे. DMR आणि DHS कधी पण येऊ शकते आणि जसं आपलं CHOचं नोटिफिकेशन आलं तसं आहे. ओके, बघा DMR 2023चे सर्व MCQ ओके म्हणजे PYQ इथे आपण कव्हर केलेलं आहे. म्हणजे पेपर अनालिसिस केलेलं आहे. टोटल किती 6 शिफ्ट झाले आणि ह्याच्यामध्ये पण सर्व शिफ्ट आपण DHSचं पेपर अनालिसिस केलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये बरं का नर्सिंगचं सब्जेक्ट आहे. तुम्हाला बघून घ्यायचं कशा पद्धतीचे क्वेश्चन बाबा येऊ शकते. आणि DMRचं PDF मी ऑलरेडी ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे आणि DHS पण ओके, DHS पण पाठवला बरं का. पेपर अनालिसिस हे झालं. त्याच्यानंतर CHOचे जे काय PYQ पेपर अनालिसिस
सगळे आपण मराठीमध्ये इथे केलेलं आहे. तुम्हाला हे सगळं बघून घ्यायचं आहे बरं का. कशा पद्धतीचं क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला हे काय आयडिया भेटू शकतो. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. विच सेल सिक्रेट अँटीबॉडी. खाली दिलेल्या सेलमध्ये जी कुठली सेल आहे जे काय करतो अँटीबॉडी सिक्रेट करतो किंवा प्रोडक्शन करतो. मोनोसाइट, लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल्स आणि हे कुठले फिल्स. ओके, मग आपल्याला बघावं लागेल एक 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 सेल. ओके, चला मग हे बघा मोनोसाइट, लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल्स बघा ही सगळी कुठली, ही सगळी WBC म्हणजे काय व्हाईट ब्लड सेल मधलंच आहे. ओके, हे सगळं त्याच्यामधलं सेल आहे. ओके, तर आपण बघूया कुठली आहे. पहिला आहे मोनोसाइट. मोनो म्हणजे काय सिंगल. मोनोसाइट. मोनोसाइट ही कसं आहे एकदम लार्जेस्ट WBC आहे बरं का. लार्जेस्ट WBC आहे. वर्ड नाही, व्हाईट ब्लड सेल मधलं एकदम लार्जेस्ट सेल कुठले मोनोसाइट हे तुम्हाला सांगायचं आहे. हे कसं आहे न्यूक्लिएटेड आहे. ओके, न्यूक्लिएटेड आहे आणि ह्याच्यामध्ये काय ग्रॅन्युला पण आहेत बरं का. ग्रॅन्युला, ल्युकोसाइट. ल्युकोसाइट म्हणजे काय आपलं WBC. हे झालं. त्याचा साईज किती असू शकतो लार्जेस्ट म्हणजे मला विचारू शकते 14 ते 18 मायक्रॉन. ओके, ह्याच्यामध्ये म्हणजे दरम्यान ह्याचं रेंज असतं आणि हे कसं आहे एकदम लार्जेस्ट WBC असणार आहे. ओके, हे कसं असतं बाबा याचे शेप काय म्हणू शकतो आपण कंटेंट. त्याचं न्यूक्लियस ही असणार आहे किडनी शेपड. ओके, जसं आपलं किडनी असतो तसं ह्याचा शेप असतो किंवा अजून काय हॉर्स शू. ओके, हॉर्स शू शेप. हॉर्सचे पायाचे शू असते असं पद्धतीचं. ओके, डायग्राम हा इथे बघा ही असणार आहे मोनोसाइटचं असं डायग्राम. ओके, कंटेन द किडनी शेप हे झालं. त्याच्यानंतर ही बीन शेप पण म्हणतो आपण. बीन शेप पण म्हणतो ह्याला. ओके, ह्याची काम काय मोनोसाइटचं. ओके, ही करतो मेन फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस बरं का, लार्जेस्ट इन द ह्युमन बॉडी. ही जे फॅगोसाइटोसिस करतो करण्यासाठी ही एकदम लार्जेस्ट आहे बरं का. लार्जेस्ट इन द ह्युमन बॉडी HB म्हणून लिहितो ह्युमन बॉडी. ते झालं फॅगोसाइटिस. आणि जे मोनोसाइट आहे बरं का, मोनोसाइट मायग्रेट करतो कुठनं जे आपलं ब्लड मधनं टिश्यूमध्ये आहे. मग हे कसं कशामध्ये ट्रान्सफर होतो हे मोनोसाइट जाऊन पुढे जाऊन मॅक्रोफेज होतं बरं का. मॅक्रोफेज होतो. ओके, ब्लड मधनं टिश्यूमध्ये गेल्यावर. ओके, एक्झाम्पल कुठली म्हणू शकतो तुम्ही कूपर सेल म्हणा. कूपर सेल कुठं असतं बरं का, खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, कूपर सेल हे लिव्हर मधलं आणि अजून कुठली आणि डस्ट सेल. ओके, डस्ट कुठं येते ते डस्ट सेल गेलं म्हणजे आता डस्ट आहे ते कुठं जाणार आहे लंग्समध्ये असं लक्षात ठेवा. हे काय लंग सेलमध्ये असणार आहे. ओके, ही डस्ट सेल कुठे लंग्समध्ये असणार आहे. ओके, एवढी लक्षात ठेवा. हे झालं मोनोसाइट बद्दल. त्याच्यामध्ये काय अँटीबॉडीचं बद्दल काय होतं का नाही कॅन्सर करा. आता नेक्स्ट कुठले लिम्फोसाइट. कुठली लिम्फोसाइट. लिम्फोसाइट बघा लिम्फोसाइट बद्दल बघायला गेलं तर ही कसं असणार आहे एकदम छोटी म्हणजे काय स्मॉलेस्ट सेल असणार आहे. मोठी कुठली होता सिंगल म्हणजे मोनोसेल. स्मॉलेस्ट WBC सेल फक्त 7 to 8 नाही बरं का 7 to 8 मायक्रोन एवढीच असणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर ही पण कसं असणार आहे ही पण न्यूक्लिएटेड आहे. न्यूक्लिएटेड ग्रॅन्युला आहेत का येस ह्याच्यामध्ये पण ग्रॅन्युला असतो. ग्रॅन्युला ल्युकोसाइट. ग्रॅन्युला ल्युकोसाइट ही असणार आहे. त्याची शेप कसा असणार आहे ही असणार आहे ओव्हल शेप न्यूक्लिय. ओव्हल शेप न्यूक्लिय हे पण तुम्हाला दाखवतो. ह्याची क्लासिफिकेशन याची 2 प्रकार आहे. ओके, 2 नाही 3 मग. ओके, कुठली कुठली बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट आणि NK सेल नॅचरल किलर सेल. ओके, असं 3 प्रकार आहे. ते पण मी स्लाइड आणले त्याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे झालं लिम्फोसाइट बद्दल. आता कुठली न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्स ही असणार आहे एकदम जास्त. ते काय अबुडंट म्हणजे बॉडीमध्ये हुडकायला गेलं तर जास्त कोण भेटणार आहे तुम्हाला न्यूट्रोफिल्सच दिसणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो मोस्ट अबुडंट सेल असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात बरं का. 2 टाइप्स ऑफ ग्रॅन्युला. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ग्रॅन्युला असतो ते आपल्याला कलरमध्ये दिसणार आहे. कुठली कुठली ही असणार आहे युएसिन. ओके, काय म्हणता तुम्ही युसिन. ओके, ही आपल्याला देतो रेड कलर. आणि कुठली दुसरं अजून एक असणार आहे ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे कुठली मिथिलिन ब्ल्यू. मिथिलिन ब्ल्यू. मिथिलिन ब्ल्यू ही कुठली ब्ल्यू कलर इथे होणार आहे. ओके, हे झालं बरं का. ही फर्स्ट लाईन डिफेन्स आहे म्हणजे पटकन धावून येणारा पहिला धावून येणार कोण न्यूट्रोफिल्स. ही पण लक्षात ठेवा. अजून काय म्हणू शकतो मल्टीलोड आहे. त्याच्यामध्ये मल्टीलोब्स असतं. ओके, मल्टीलोब म्हणजे अजून काय म्हणू शकतो ह्याला मल्टी म्हणजे जास्त म्हणजे पॉलीमॉर्फस न्यूक्लियस पण आपण म्हणतो. पॉलीमॉर्फस न्यूक्लियस. ओके, ह्याला हे दुसरे नाव झालं. हे कॉमनली सीन कशामध्ये आपल्याला इन्फेक्शन झालं तर
क्रोनिक हे सीन इन बरं का, मोस्ट कॉमनली सीन इन क्रोनिक इन्फ्लामेशन म्हणा, आणि अजून काय म्हणू शकतो व्हायरल इन्फेक्शनमध्ये वगैरे हे दिसून येते आपल्याला. ओके, हे झालं न्यूट्रोफिल्स बद्दल. आता राहिलं कुठलं बाबा लास्टचं इशोनोफिल. ओके, चौथा फिल्स. ओके, ही कसं असणार आहे, ही पण न्यूक्लिएटेड ग्रॅन्युलर ल्युकोसाइट असणार आहे. बरं काय, याचं प्रत्येक आपण जेवढं बघितलं त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ग्रॅन्युलस आहेत. ओके, हे झालं. आणि हे कसं असणार आहे, बाय लोब्ड न्यूक्लियस. ओके, 2 असणार आहे. ओके, डायग्राम मध्ये दाखवतो. आणि अजून काय म्हणू शकतो, हे झालं वन टाईप ऑफ ग्रॅन्युल स्ट्रेन. बरं का, हे एकच कलरचं याच्यामध्ये काय असतो, स्ट्रेन असतो. ते कुठली इओसिन ऍसिड मध्ये काय होतं, टू सो इट नोन ॲज, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नोन ॲज ऍसिडिफिल्स आपण इथे म्हणतो. बरं का, एवढी लक्षात ठेवलं तरी बघ. चला पहिले आपण काय करूया, स्लाइड बद्दल बघूया. टाइप्स ऑफ द व्हाईट ब्लड सेल्स. बघा पहिली काय, मोनोसाइट आहे, ही किडनी आणि हॉर्सशू आणि शेप्ड न्यूक्लियस आहे, असं दिसतं तुम्हाला. येस, ही लार्जेस्ट WBC असणार आहे, एकदम भारी. आणि हे काय, फॅगोसाइटोसिस आणि ह्युमन बॉडीमधलं एकदम मोठी फॅगोसाइट असणार आहे. आणि हे इकडे टिश्यूमध्ये गेलं तर मॅक्रोफेस होतं. हे मोनोसाइट झालं आणि हे काय मॅक्रोफेस झालं. त्यानंतर कुठली होतं, लिम्फोसाइट. लिम्फोसाइट हे लार्ज राऊंड न्यूक्लियस. ओके, एकदम लार्ज राऊंड न्यूक्लियस असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये बीटा सेल, टी सेल आणि एनके सेल असणार आहे. बीटा सेल हे टी सेल झाला, हे एनके सेल. आणि न्यूट्रोफिल्समध्ये कुठली 3 ते 5 लोब्ड न्यूक्लियस असणार आहे. फर्स्ट लाईन डिफेन्स असणार आहे आणि ऍक्च्युअल बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये वगैरे फर्स्ट ही दिसणार आहे. इशनोफिल कुठली बाय लोब्ड आहे, 1 2 आहे. आणि रेड ऑरेंज ग्रॅन्युलर असतो याच्यामध्ये. आणि अलर्जी आणि पॅरासाइटमध्ये, ओके हे विसरलो बघा, अलर्जी आणि पॅरासाइटमध्ये हे दिसून येतं. बरं काय, इशनोफिल. ओके, एवढं झालं. अजून काय राहिलं, लिम्फोसाइट मध्ये 2 प्रकार, 2 नाही 3, कुठली बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. आणि हे काही नॅचरल किलर सेल, एनके सेल आपण म्हणतो. इम्पॉर्टंट कुठले, बी सेल आणि टी सेल तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये पण बघा हे बी सेल आहे आणि ह्याचं मॅच्युरेशन बघा काय म्हणते, ओरिजिन आणि मॅच्युरेशन कुठे होणार आहे, बोन मॅरो मध्ये. पण टी सेलचं कुठे होतं, ओरिजिन कुठे होतं, बोन मॅरो. पण मॅच्युरेशन ही होणार आहे थायमस मध्ये. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, बघा ही काय करतो, होमोरेल झालं, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. याच्यामध्ये अँटीबॉडी तयार करतो. बघा कुठली कुठली गांबडे, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले, प्रोड्यूस द अँटीबॉडी, कुठली लिम्फोसाइट. ओके, मला वाटतं तुम्हाला उत्तर इथं भेटलं असेल. हे झालं त्याच्याबद्दल. हे झालं टाइप्स टी ह्याच्यामध्ये कुठले कुठले हेल्पर टी सेल झालं, म्हणजे काय CD4 आणि CD8 हे सगळे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेले आहे. आणि तिसरं कुठले, हे नॅचरल किलर सेल. ओके, याचे काम काय असतं, किल द व्हायरस इन्फेक्टेड सेल्स. ओके, एक्झाम्पलचे COVID-19 वगैरे वगैरे खूप फायदा होते. ओके, हे झालं. अजून हे पण हे टेबल लक्षात ठेवा. ओके, बी सेल झालं, टी सेल झालं. ओके, परत डबल झालाय का इथे, फक्त एवढं लक्षात ठेवायचे बाबा, बी सेल. ओके, बी सेल कुठे, बोन मॅरो. म्हणजे काय, ह्याची ओरिजिन पण तिथेच होतं आणि मॅच्युरेशन पण तिथेच होतं. पण टी लिपोसाइटचं कुठे मॅच्युरेशन कुठे होतं, ह्याचं मॅच्युरेशन होतं थायमस. खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, एवढा एक लक्षात ठेवलं तरी बस. चला, विच सेल सिग्रेट द अँटीबॉडी, इशनोफिल होतं का, नाही. ही कुठली मध्ये, आपलं लास्ट आपण बघितलं कुठे होतं, ही अलर्जी आणि पॅरासाइट इन्फेक्शन मध्ये आपल्याला दिसणार होते. मग ही अँटीबॉडी तयार करतो का, नाही. न्यूट्रोफिल्स करतो का, नाही. आणि लिम्फोसाइट, येस, मध्ये जे आपलं कुठली बी सेल होता, बी लिम्फोसाइट, ही करणार होतो अँटीबॉडी सिक्रेशन. मोनोसाइट होतं का, नाही. मग आपले उत्तर बी हा एकदम बरोबर असणार आहे. कुठली अँटीबॉडीज, ते आपलं गांबडे म्हणून आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. ओके, चला मला वाटतं तुम्हाला हे उत्तर कळलं असेल बाबा. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट MCQ कडे. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच विटॅमिन फाउंड इन सिट्रस फ्रुट्स. ओके, जे कुठले विटॅमिन आहे, जे कुठे भेटणार आहे, सिट्रस फ्रुट्स मध्ये भेटणार आहे. विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन डी. चला, कुठली विटॅमिन मध्ये भेटणार आहे, कुठली, सिट्रस फ्रुट्स. बघा चला, ऑलरेडी आपण ही विटॅमिन्स बद्दल आपण खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे. हे स्लाइड पण तुम्हाला माहिती आहे. कुठली, हे सगळे कुठले, ही फॅट सोल्युबल झालं, कुठली ADEK फॅट सोल्युबल, आणि वॉटर सोल्युबल कुठली, बी कॉम्प्लेक्स आणि सी एस्कॉर्बिक ऍसिड. हे आपण बघितलं, चीप फंक्शन बघितलं आणि टी डेफिशियन्सी पण बघितलेलं आपण. हे झालं. आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये ह्याची नाव पण लक्षात ठेवायचं बरं का, तुम्हाला विचारू शकते. मग आजचं क्लासेसची जे क्वेश्चनची काय स्लाइड येत आहे बघा, विटॅमिन सोर्सेस. बघा विटॅमिन ए, मग आपल्याला काय काय विचारलं होतं, BC म्हणजे ABCD एवढं बघायचं आपल्याला. बघा ए, विटॅमिन ए मध्ये रेटिनॉल, हे लिव्हर, मिल्क, बटर, एग ऑइल आणि कॅरोट आणि हे काय पालक याच्यामध्ये भेटणार आहे विटॅमिन ए. आणि विटॅमिन टी,
त्याच्यामध्ये सनलाईट, फिश, लिव्हर ऑइल आणि एग yolk आणि मिल्क ही इथे भेटणार आहे. हे झालं. आता बी बघा, बी मध्ये ही सगळी झालं, होल ग्रेन, हे पल्सेस, हे झालं. ओके, त्याच्यानंतर अजून कुठलं राहिलं? सी. सी कुठे आहे? सी म्हणजे विटॅमिन सी, अस्कॉर्बिक ऍसिड. बघा इथे आहे सिट्रस फ्रुट्स, आंबला आणि गोवा, टोमॅटो ह्याच्यामध्ये भेटणार आहे. मग तुम्हाला उत्तर भेटलं का आपलं? बघा एकदम इझी होतं. काय होतं? विच विटॅमिन फाउंड इन द सिट्रस. बी होतं का? बी मध्ये सर्व आहे. ओके, हे बी कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय, एकदम जास्त आहे याच्यामध्ये डिवायडेड. आणि विटॅमिन ए मध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये पण नाही तर नव्हतं. आणि विटॅमिन डी कशामध्ये? हे सनलाईट वगैरे तिकडे झालं. मग काय काय म्हणू शकतो आपण? बघा विटॅमिन बी पहिलं कुठलं होतं? विटॅमिन बी. हे कुठं भेटतो? सिरियल झालं, पल्सेस झालं, अजून काय म्हणू शकतो? हीट वगैरे ह्याच्यामध्ये भेटतं. हे झालं पहिलं. आणि विटॅमिन सी आपण बघणार आहे. विटॅमिन ए हे कुठं कुठे भेटतो? हे झालं कॅरोट्स, कॅरोट्स, अजून कुठं? ग्रीन लिप्स आणि ही व्हेजिटेबल वगैरे ह्याच्यामध्ये भेटतो. आणि विटॅमिन डी चौथा ही सनलाईट. बरं का, सनलाईट इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. सनलाईट झालं आणि फिश लिव्हर ऑइल ह्याच्यामध्ये भेटतो. मग आता विटॅमिन सी राहिलं. विटॅमिन सी कसं आहे? विटॅमिन सी म्हणजेच काय? ह्याला आपण अस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो. जस्ट आपण बघितलं अस्कॉर्बिक ऍसिड. बघा ही कुठे कुठे भेटणार आहे? ही भेटणार आहे म्हणजे काय ह्याचं काय म्हणू शकतो आपण? सोर्स कुठे कुठे असणार आहे अस्कॉर्बिकचं? ही असणार आहे ऑरेंजमध्ये, ऑरेंजमध्ये, लेमनमध्ये, लाईममध्ये. आणि ही कुठली? हे सगळं सिट्रस फ्रूट ह्याच्यामध्येच असतो बरं का. मग आपली उत्तर कुठली? ती उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे बरं का. असं तुम्हाला वाटतं बाबा इजी क्वेश्चन आहे बरं का? ही खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे कशामध्ये? सीएचओ एक्झाम मध्ये म्हणा आणि स्नॉरशेट मध्ये पण विचारलेलं आहे आपलं विटॅमिन वरती क्वेश्चन. मग आपली उत्तर कुठली? बी उत्तर हा आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे. ते झालं. आणि विटॅमिन्स बद्दल हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचं बरं का. ओके, विटॅमिनचं कुठे पण क्वेश्चन आला ना, मला काय 0 मिनिटात आहे तुम्हाला 30 सेकंडमध्ये हे उत्तर तुम्ही इझिली देऊ शकता. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. द नर्स इज अ केअरिंग फॉर अ पेशंट विथ अ टाईप ऑन डीएम. बरं का, पेशंटला आपण केअर करतोय कुठले टाईप? डीएम म्हणजे डायबिटीज मेलिटसचं पेशंट आहे. ओके, म्हणजे शुगरच्या पेशंट आपल्या भाषेत. ओके, विच पेशंट इज अ कंप्लेंट वुड बी द अलर्ट. म्हणजे जे कुठली कंप्लेंट केलं तर आपल्याला अलर्ट द नर्स टू काय प्रेझेन्स ऑफ द पॉसिबल हिपोग्लायसेमिक रिॲक्शन. म्हणजे जे कुठली जे रिॲक्शन किंवा कंप्लेंट झालं तर आपल्याला अलर्ट व्हायचंय बाबा, जे कुठली पॉसिबल असू शकते, जे हायपोग्लायसेमिक रिॲक्शन असू शकते. हॉट ड्राय स्किन, मसल क्रॅम्प, अनोरेक्सिया आणि ट्रेमर्स. ओके, बघा पहिलं काय आपण हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया म्हणजे काय? हायपो म्हणजे काय? कमी. ग्लायसेमिया म्हणजे काय? ग्लुकोज. मग ह्याच्यामध्ये काय आपलं ग्लुकोज लेवल कमी कमी होणार आहे. काय म्हणू शकतो आपण? ब्लड ग्लुकोज, ब्लड ग्लुकोज कमी होतो. कमी होतो कितीपर्यंत? ही जाणार आहे 70 mg/dl. ह्याच्यापेक्षा कमी जाणार आहे म्हणून आपण काय म्हणतो? हायपोग्लायसेमिया म्हणतो किंवा हायपोग्लायसेमिया म्हणतो. याची कॉज काय असू शकतो? म्हणजे एकदम कसं होणार? याची काहीतरी रिझन असतो ना. ओके, बघा एक तर काय होतं आपण भयानक. ओके, टाईप 1 मध्ये बघा, टाईप 1 मध्ये आपण ओरलपेक्षा आपण इथे इन्सुलिन प्रोव्हाइड करणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय एक्सेसिव्ह इन्सुलिन घेतलं तर असं परिस्थिती येतो. इन्सुलिन अजून काय म्हणू शकतो? इन केस ऑफ तुम्ही मेडिसिन पण दिलं तर ओरल हायपोग्लायसेमिक हे घेतलं तर मेडिसिन वगैरे जास्त घेतलं तर. ओके, एक्सेसिव्ह घेतलं तर हायपोग्लायसेमियामध्ये इथे जाणार आहे पेशंट. आणि अजून कुठली? स्किप्ड, स्किप्ड किंवा डिलेड, डिलेड, डिलेड जेवण. ते काय? जेवण आणि म्हणजे उशीर केला किंवा समजा स्किपच केलं. मग ह्याच्या वेळी काय आपल्याला जे बेटर आहे ग्लुकोज लेवल आहे ते कमी होतो. मग पेशंट हायपोग्लायसेमिया जायचे चान्सेस असतो. हे झालं. अजून काय म्हणू शकतो? एक्सेसिव्ह, एक्सेसिव्ह एक्सरसाइज, भयानक एक्सरसाइज करायचं. ओके, त्याच्यामध्ये पण हायपोग्लायसेमिया म्हणजे काय आपलं सगळी एनर्जी तिथंच जाणार आहे. मग आपलं पेशंट जाऊ शकतो हायपोग्लायसेमियामध्ये. अजून खूप अल्कोहोल इंटेक वगैरे. ओके, हे सगळं वजह आहे. मग आपल्याला काय ते साइन अँड सिम्पटम्स बघायचं आहे बाबा. ही इंटिमेशन करू शकतो आपल्याला. साइन अँड सिम्पटम्स आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार म्हणजे ते अर्ली आपल्याला भेटू शकतो. अर्ली, अर्लीला आपण काय म्हणतो? ॲड्रेनर्जिक, ॲड्रेनर्जिक, एंट्रीनर्जिक. हे झालं. त्याच्यामध्ये कुठली कुठली दिसणार आहे? आपल्याला इथे दिसणार आहे ट्रिमर्स, स्वेटिंग, ट्रिमर्स, स्वेटिंग, आपलं पल्स आपल्याला हे होणे, फील होणे, पाल्पिटेशन, एन्झायटी, हंगर, हंगर सगळं आपल्यालाच ठीक झालं अर्ली साईनमध्ये दिसणार आहे. इन केस ऑफ समजा लेट हेल्थमध्ये लेटला आपण काय म्हणू शकतो? न्यूरो ग्लायको, न्यूरो ग्लायकोपेनिक, ग्लायकोपेनिक. ह्याच्यामध्ये कुठली कुठली कन्फ्युजन म्हणा, ड्राउजीनेस, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, ड्रॉजीनेस,
ड्रॉनिनेस आणि स्लर्ड स्पीच. ओके, ही सगळे आणि सीजर, हे लॉस ऑफ कॉन्शियसनेस, लॉस ऑफ कॉन्शियस, सगळे कशामध्ये, हे सगळे लेटमध्ये दिसणार आहे. हे सगळं कशामध्ये, हायपोग्लायसेमिक झाल्यावर आपल्या पेशंटमध्ये दिसणार आहे. ओके, ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, हॉट ड्राय स्किन. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, हॉट ड्राय स्किन दिलेलं आहे. मग हे कशामध्ये, हे हायपरग्लायसिकमध्ये किंवा हायपरग्लायसेमिकमध्ये किंवा आपले फिवर पेशंटमध्ये हे दिसू शकते. कुठले, हॉट ड्राय स्किन. मग आपलं उत्तर नाही. मसल क्रॅम्प हायपोमध्ये दिसणार आहे का, नाही. ही असू शकतो मेनली रिलेटेड टू इलेक्ट्रिकल इम्बॅलन्समध्ये असू शकतो. बॅलन्स. ओके, आणि तिसरं कुठलं आहे, अनुरक्जिया. ओके, ही आपला हायपोग्लायसेमिकचा संबंध नाही. ओके, मग राहिलं कुठलं, ट्रेमर्स. ओके, ही कशामध्ये होतं, जे आपला अर्ली साईनमध्ये दिसणारे साईन होता. मग आपल्याला काय करायचं, अलर्ट व्हायचे, बाबा पेशंटला काय पॉसिबल असू शकतो हायपोग्लायसेमिक. मग आपलं उत्तर कुठली, चौथं उत्तर आपलं ही एकदम उत्तर बरोबर जाणार आहे. चला अजून काय, हायपोग्लायसेमिकमध्ये काय, ट्रेमलिंग झालं, स्वेटिंग आणि नंबिंग ऑर टिंगलिंग, हंगर आणि इरिटेबिलिटी, पाउंडिंग हार्ट, स्लिपिंग आणि हेडेक, हे सगळं होतं कशामध्ये, हायपोग्लायसेमियामध्ये. म्हणजे काय, लो ब्लड ग्लुकोजमध्ये किती कमी व्हायला पाहिजे, 70 पेक्षा. एवढं लक्षात आलं तुम्हाला, उत्तर आपलं चौथं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला आता नेक्स्ट आपण जाऊया. चला काय म्हणते, इन व्हिच इंडियन स्टेट, म्हणजे आपल्या भारतात कुठली जे स्टेट आहे, पेलेग्रा इज अ मोस्ट फ्लुएंट, म्हणजे आपल्याला जास्त भेटणार आहे कुठली, पेलेग्रा. ओके, पेलेग्रा म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेले. पेलेग्रा म्हणजे आपण ते एक प्रिव्हियस क्लासेसमध्ये आपण बघितलं. पेलेग्रा काय, कॉज कशाने कॉज होते, कॉज्ड बाय द डेफिशियन्सी, कुठली, नियासिन म्हणजे कुठली, विटॅमिन B3चं, सॉरी विटॅमिन B3चं डेफिशियन्सीमुळे हे होतं बरं का. त्यामध्ये जास्त कुठे असतं, ओके, तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये जे 3D होते, 3D कुठली कुठली डी, डेमेन्शिया, डर्मेटायटिस, हेटायटिस, डेमेन्शिया, डर्मेटायटिस, डायरिया. ओके, डिहायड्रेशन नाही, ते MCQ होतं आपलं लास्ट. ओके, हे तिन्ही आपण अनट्रीट, म्हणजे हे समजा पेलेग्रा आलेलं आपण अनट्रीट केलं तर हे 4D मध्ये कन्वर्ट होतं, जे चौथा डी असणार आहे डेथ. म्हणून आपल्याला ही सगळं करायचं आहे, म्हणजे काय, ट्रीटमेंट वगैरे, ही सप्लिमेंटेशन वगैरे आपण बघायचं आहे. ओके, ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. पण क्वेश्चन काय म्हणते बघा, इन विच इंडियन स्टेट पेलेग्रा इज अ मोस्ट, कुठली जे असणार आहे बघा, इन इंडियामध्ये बघायला गेलं तर, इन इंडियामध्ये बघा, पेलेग्रा हॅज बिन रिपोर्टेड मोस्ट कॉमन कुठे होते, पेलेग्रा रिपोर्ट होते कुठे, रिपोर्टेड इन. ओके, जे स्टेट आहे काय करते त्यांनी, यूज मैज किंवा काय म्हणू शकतो आपण, जास्त द्यायचे. ओके, वेअर जास्त, मैज म्हणजे काय, आपलं काय म्हणतो आपण, मैज बेस्ड डाईट असतो. मैज म्हणजे काय, आपण मका. ओके, तिथं आपण जास्त खातो, बेस्ड डाईट असणार आहे. हे कसं असणार आहे, फार कॉमन असणार आहे. मग आपल्याला बघावं लागेल तिथं जास्त प्रोडक्शन होते, जिथं तर खाणारच आहे ना थोडी तरी. बघ ह्याचं बघा, हे झालं प्रोड्युसिंगचं स्टेट बरं का. पण जास्त हे कुठे खाणार आहे, आपल्या ऑप्शनमध्ये काय काय होतंय, केरळ आहे, केरळ इथं येते, हे असणार आहे का, नाही. दुसरं कुठले, AP, आंध्र प्रदेश. तिसरा वेस्ट बंगाल इथे, बिहार कुठे आहे, चौथा. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटते बाबा जास्त प्रोड्युसिंग होते, मग तिथं थोडी तरी खाणारच आहे ना. ओके, चला बघा ह्याच्यामध्ये कुठले, पहिला आहे का, हे काही संबंधच नाहीये. कुठले, वेस्ट बंगाल पण गेलं. आता राहिलं बिहार आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये पण कम्पेअर केलं तर बिहारपेक्षा आंध्र प्रदेशमध्ये जास्त प्रोड्युसिंग होते. आणि आपल्याला भेटलेल्या रिसर्च अनुसार, म्हणजे रिपोर्ट अनुसार, जास्त म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मोस्ट कॉमन इन कशामध्ये भेटतो आपल्याला, आंध्र प्रदेश. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये ही पेशंट भेटणार आहे. ते पण कुठे, इन रूरलमध्ये, रूरल आणि अजून कुठले काय म्हणू शकतो, लो इन्कम पॉप्युलेशनमध्ये हे दिसलेलं आहे. इन्कम पॉप्युलेशन. ओके, जे प्रोड्युसिंग करणार त्यांच्याकडे जास्त पैसे नाही बाबा, म्हणजे तेच खाणार. ओके, हे झालं म्हणजे जास्त केस. द विच इंडियन स्टेट पेलेग्रा इज द मोस्ट प्रोलेंट, केरळा नाही, वेस्ट बंगाल नाही, बिहार नाही. मग आपलं AP उत्तर ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये जास्त प्रिव्हेलंट केसेस आपल्याला भेटलेला आहे पेलेग्रामध्ये. ओके, रिपोर्ट झालेला आहे बरं का. तर मग आपलं उत्तर कुठली, दुसरे उत्तर एकदम बरोबर जाणार आहे, कुठली, आंध्र प्रदेश. ओके, AP. ओके, चला आता नेक्स्ट आपण बघूया कुठले क्वेश्चन येते आपले.
ओके, चला ही क्वेश्चन आहे. नेक्स्ट काय म्हणते बघा, डॅश डॅश इज अ कॅरेक्टराइज बाय एपिसोड. बघा, डॅश डॅश कॅरेक्टराइज बाय एपिसोड ऑफ अ रॅपिड इंगेशन म्हणजे काय, भयानक खायचं, ऑफ अ लार्ज व्हॉल्यूम ऑफ अ फोटे, एकदम भयानक खायचं, आणि बाय इंड्युस्ड वॉमिटिंग. बघा, इज अ कॅरेक्टर बाय द एपिसोड ऑफ द रॅपिड इंगेशन म्हणजे काय, आपण कुठले पण जे खाद्यपदार्थ आहोत काय करणार, एकदम रॅपिडली इंगेशन करणार, ते पण कसं लार्ज व्हॉल्यूममध्ये एकदम भयानक खाणार, आणि त्याच्यानंतर असं वाटतं की बाबा माझं वेट वाढते, मग एवढी खायला नको पाहिजे होतं मी, आता खाल्लो, काय करायचं, इंड्यूस वॉमिटिंग. परत काय, ही इंड्यूस करणार वॉमिटिंगसाठी. ही कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे, बुलिमिया नर्वसा, एनोरेक्सिया नर्वसा आणि बिंग इटिंग ओबेसिटी. मग तुम्हाला उत्तर काय करायचं आहे, कॉमेंटमध्ये द्यायचं. तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, चला मग आपण ही डिस्कशन करूया 76 एपिसोडमध्ये. मग ही कुठली, आपलं त्रिशूल सिरीज पण आणि ब्रह्मास्त्रीचं एपिसोड आहे, तुम्ही त्याच्यामधलं पण क्लासेस बघू शकता, आणि त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट म्युझिक आहे ते पण तुम्ही बघू शकता. मग शेवटला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा, आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता, आणि शेअर करायचे. तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो नर्सिंग रिलेटेड, त्यांना शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला नाही आहे. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तुम्हाला डिस्ट्रॅक्ट न होता स्टडी करायचं आहे बरं का. मी डेली सांगतो तुम्हाला, बाबा अभ्यास करा, अभ्यास करा. ओके, मी ते सांगितलेलं वेगळं जातं, आणि तुमचं सेल्फमधलं म्हणजे काय, तुमचं मनात यायला पाहिजे बाबा मला काहीतरी करून एक जॉब घ्यायचंच आहे. त्यावेळी तुम्ही, मी सांगणार तुम्हाला डेली अभ्यास करू नका रे, तरी पण तुम्ही अभ्यास करणार. ओके, म्हणजे काय, तुम्ही कधी पण सेल्फ मोटिवेटेड असायला पाहिजे. सेल्फ मोटिवेटेड, असं नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही अभ्यास करता. ओके, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, आज सांगणार मी, उद्या क्लास नाही घेतलं तर, म्हणजे उद्या एक दिवस स्किप केलो मी क्लास, ओके, काही कारणामुळे, मग तुम्ही परवा दिवशी अभ्यास करणार नाही का, नाही, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही सेल्फ मोटिवेट झाला पाहिजे, बाबा मला एक जॉब भेटेपर्यंत, कुठले पण असं जे गव्हर्नमेंट जॉब भेटेपर्यंत मी माझं स्टडी सोडणार नाहीये, कंटिन्यू आहे. ओके, अशा पद्धतीने तुमच्याकडे आपण फिक्स करून ठेवायला पाहिजे. ओके, कुठले जॉब तुम्हाला 100% भेटतात. ओके, चला मग असं डिस्ट्रॅक्ट न होता तुम्हाला स्टडी करत राहायचंय, आणि आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत तुम्हाला एकच काम करायचं आहे, कुठली, स्टडी स्टडी स्टडी. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोड. धन्यवाद.